नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज पण आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज आता हे सकाळ झाली आणि मला जी गावाला आल्या ड्युटी लागते दुकानामध्ये, ती ड्युटी लागलेली। आता मी दुकानात असेल जोपर्यंत मुंबईला येत नाही तोपर्यंत दुकानामध्येच। तर मग आज पांड्या पण गेला, शाळेत गेला, तो आज सोमवार आहे। मला पण उपवास होता, मी देवाला पाणी घालून आलेले आणि आता इथं दुकानात बसलेले। विकास पण येते, तो गेला बोला नाही। आता जी आमच्या गावची यात्रा आहे तर त्याच्यामध्ये टेनिस टुर्नामेंट आहे, टेनिस क्रिकेटची। त्यामुळे मी पण खेळायला, मी पण माझं नाव दिलं होतं। तर आता आम्ही प्रॅक्टिस करणार इथे, म्हणजे आपल्या तिथे चांगलं खेळायला भेटलं, आपण खेळला, आपला खेळ झाला पाहिजे, चांगला खेळता आला पाहिजे आपल्याला। त्यामुळे आज आपण आजपासून प्रॅक्टिस करायची। याच्या आधी पण करत होतो, आता पण प्रॅक्टिस करायला चांगली। चला, विकास आलाय बॉल घेऊन, आता खेळूया। तर मित्रांनो, बॅट बॉल खेळून थोडा कंटाळा आला होता, त्यामुळे मग आता दीपक आला शाळेतून घरी। तर शाळेतून नाही, सॉरी, तो कॉलेजला आता। कॉलेजवरून घरी आला तर तो सायकल घेऊन त्याला तर राऊंड मारायला। तर आपण घेतली राऊंड मारायला। आता आपण राऊंड मारतो इकडे, त्याला म्हणलं 3-4 मिनिटात आम्ही आलो लगेच। आणि अर्धा तास झाला मी इकडे फिरतोय, कारण दुकानावर मोठा भाऊ बसलेला आहे, त्यामुळे मी इकडे अर्धा तास फिरतोय। चला अजून एक राऊंड मारून घेऊया, लगेच नाही द्यायचं त्याला। मित्रांनो, आज खूप वर्ष झाले असते मी सायकल चालवली होती बारीकपणामध्ये, तेव्हा माझ्याकडे सायकल होती। त्याच्यानंतर आज मी चालवली खूप दिवसांनी। आज चांगलं वाटतं, बरं आनंद होते मला, कारण खूप दिवसांनी परत सायकल चालवली आणि पुन्हा हे दिवस येणे नाही, त्यामुळे मजा येते सायकल चालवायला। आता अजून आपण फिरूया। दीपकला काय लगेच सायकल द्यायची नाही, जोपर्यंत आपलं मन नाही भरत सायकल चालून, तोपर्यंत लांब राऊंड मारून येऊया। जसं असेल छोटीशी त्याला, त्याचा जो दीपकचा छोटा भाऊ आहे, त्याला ती शाळेमधनं इकडे भेटली होती, कारण ती शाळा थोडी दूर आहे गावापासून, त्यामुळे मुलांना सायकल वाटतात इकडे। तर त्याच्या भावाला भेटली होती, तोच आलो होतो, मग त्याने तो वरती घेऊन आला, त्याच्याकडनं मी राऊंड मागितला 2 मिनिटासाठी। 2 मिनिटात अर्धा तास झाला आता, तरी मीच राऊंड मारतोय। तरी जाऊ द्या, आपण अजून राऊंड मारूया। तर मित्रांनो, सायकल चालवून मला दम लागला, मी आत परत आलो आणि दीपकला दिले सायकल। आणि आता दुकानात बसले मी, दीपक गेला सायकल घेऊन घरी, सायकल ठेवून तो परत येईल, मग बसूया आपण थोडं बोलत, नाही तर काहीतरी करूया। तुषारी लोक पण, तुषार माझ्यासोबत येणार होता काल, पण तो नाही आला, थोडं काम होतं त्याचं कॉलेजमध्ये, त्यामुळे तो 2 दिवसांनी येणार आहे। त्याने पण टुर्नामेंटमध्ये नाव दिले, पण मी पण दिले नाव। मी इथं पण प्रॅक्टिस करतो, आज सकाळी प्रॅक्टिस करत होतो विकास आणि मी। झाले प्रॅक्टिस केली आणि खेळलो, काय बोलतात त्याला, सायकल चालवली, कारण की थोडंफार पाय रिलॅक्स केलं। कारण 2-4 दिवस मागे 1 वीक झाला मी पायाला रनिंगसाठी नाही गेलो, कारण थोडं मी आजारी पडलो होतो, त्यामुळे माझं सायकल चालवली अर्धा 1 तास, पाय मोकळे झाले, मोकळे खायचे, पाय भरले, माझे मांड्या भरल्या, पाय आता दुखायला लागले थोडे। त्यामुळे मग घरी आलो आणि दीपकला सायकल गेली, म्हणलं जा घेऊन, आता बस मन भरलं माझं। बसला आता दुकानामध्ये, बसला परत। पांड्या काय आज शाळेत गेलाय, तो काय यायचा नाही लवकर, बघू आता आलं तर काहीतरी करूया आपण। आणि सर्व मित्र जर जमा झाले तर आपण एक सरप्राईज ठेवणार आहे, म्हणजे सरप्राईज म्हणजे असंच ब्लॉगमध्ये एक सरप्राईज असणार तुमच्यासाठी एकदम स्पेशल। त्यासाठी आपल्याला फॉलो करून ठेवा मित्रांनो। चला आता थोडं बसू। तर मित्रांनो, दीपक पुन्हा आला होता वरती सायकल घेऊन, त्यामुळे मग आम्हाला परत जाऊन पाहतो। तर मित्रांनो, दीपक सायकल घेऊन वरती आला होता, त्यामुळे मग म्हणलं आपण परत खाली जाऊन राऊंड मारून येऊया। पण दीपकला काय सायकल चढानी, वळवतो सायकल, येऊन दे खाली। तर मागं डबल सीट, आम्ही तर डबल काय ट्रिपल सीट घेतलेली बाय याच्या सायकलवर, खूप मजा येते। आणि बारीकपणात खूप मस्त इकडे सायकल, एवढं पडलोय ना, पूर्ण पायाला लागलेली, जिथं तिथं लागलेली पायाला, एवढी सायकल सोबत आम्ही मस्ती केलेली आहे। आता दीपक सोबत मागं बसले, मागच्या सीटावर दीपक चालवतो।
कुठं आलं माहिती आहे का तुम्हाला? तुषारची शेती आहे, तिथं आपण आलेलं पाणी चालू करायला आलो होतो बहिणीसोबत. बघू शकता तुम्ही, यांनी कोणता बोंबल्या घेवडा, त्याचं नाव आहे त्या घेवड्याचं की बोंबल्या घेवडा म्हणून असं नाव आहे. तर तो लावलेला आहे आणि एकदम ॲडव्हान्स टाईपमध्ये लावलेला आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण लावलेलं आहे आणि जवळची विहीर आहे त्यांची, त्यामुळे त्यांना काय पाण्याची काय कमी नसते. ते बघू शकता मागं पण तिकडं फुल लावलं त्या छतापर्यंत. आता पाणी चालू केलेले आणि एकदम फुल हे बागायतदार आहेत मोठे गावचे. तर इकडे आलो होतो, आता पाणी चालू करायला आलो होतो, पाणी केले चालू. ऊन पण खूप आहे. त्यांनी एकदम ॲडव्हान्स टाईपमध्ये जे एवढा लावलेला आहे त्याच्या आतमधनं पण एक पाईपलाईन एकदम छोटीशी, आतल्या आत पाणी सर्व, फक्त एक बटन चालू करायचं. थोडं भारी ॲडव्हान्स टाईपमध्ये केलेले आहे आणि मोठी विहीर आहे इथं आम्ही मागं पोवायला आलो होतो, पण आता सध्या पोहू शकत नाही कारण तुम्ही बघू शकता विहिरीमध्ये खूप घाण आहे. मागं घाण नव्हती काही, साप होती तेव्हा आम्ही पोहायला आलो होतो, पण आता काही येऊ शकत नाही. आता पण प्लॅन होता आमचा पोहायला यायचा, पण काही येऊ शकत नाही कारण की त्याच्यामध्ये खूप घाण, ते घाण साफ करायला टाईम जाईल आणि ते पाणी उतरू पण शकतं अंगावर, म्हणजे काही इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं. त्यामुळे नको आता. हे होऊ शकता माझी बहीण, तुषारची बहीणची माझी बहीण, पाणी जे सोडलं आता. किती मस्त आहे ना शेती. आताच लावलेले 10-15 दिवस झाले असतील लावले. आपण आलेलो आता घरी. खूप ऊन एवढं झाले की आमच्यावरती गार हवा पण आहे, ऊन पण खूप लागते आणि गावाकडे मित्रांनो एवढं गार आहे ना, प्रमाणाच्या बाहेर थंडी. माझं सकाळी आंघोळ करायला हे वाटत होतं, भीती वाटत होती, एवढं गार आहे गावाला. खूप थंडी पडली गावाला. मला सवय झाली ना असं करू, त्यामुळं असं केलं थोडं. दादा पण मित्रांनो भारी दिसते याच्यामध्ये पण. लोक म्हणतात की लोकांचं काय करायचं आपल्याला. चला बसू आता दुकानामध्ये, आता काय दुसरं काम नाही. आता जाऊन आलो आपण, थोडा बाहेर राऊंड मारून आलो, आईला बसवले होते. आता आपण बसूयात दुकानामध्ये थोडाफार आणि मग नंतर काय पोरं मित्र येतीलच, पांड्या विकास बसायला येतील, मग त्यांच्यासोबत मस्ती करूया आपण. आता सध्या दुकान एकटाच आहे मी, कोणच नाही, पूर्ण दुकान खाली आपलं. बसले आता इथे दुकानावर. बहीण जाऊ द्या आता काय, गावाला आलं म्हणलं आता अभ्यास पण. इकडे रनिंगला मी सकाळी उठलो होतो, रनिंगला पण गेलो ना कारण एवढी थंडी मला भीती वाटली स्टार्टिंगला. आणि इकडे महाराष्ट्रामध्ये गाव साईडला कसं वाघाची बिबट्याची भीती सुटलेली आहे, त्यामुळे मग थोडंफार मी आज नाही गेलो, पण उद्यापासून मी नक्की जाणार आहे. आणि आपल्याला प्रॅक्टिस पण चालू ठेवायची कारण खूप दिवस झाले आपण प्रॅक्टिस नाही केली कोणत्याही गोष्टीची. गोळ्या फेक नाही, रनिंग नाही, काहीच नाही. सराव तर पाहिजे ना आपल्याला, म्हणून आता चालू करूयात आपण. सध्या आराम केला, हजर बोललो, त्यामुळे जाऊ द्या. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया मला, कारण की अजून दुसरं पण व्हिडिओ येतच राहतील. व्हिडिओ काय येतच राहणार आता आयुष्यभर. तर आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूया. मला अशी आशा की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.